प्रश्न पहिला, भारताचे राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ए मोर, बी चिमणी, सी हंस, डी कबूतर. या प्रश्नाचं उत्तर आहे मोर. प्रश्न दुसरा, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? ए पश्चिम, बी उत्तर, सी पूर्व, डी दक्षिण. या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्व. प्रश्न तिसरा, जगातील सर्वात मोठा सागर कोणता आहे? ए हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी आर्क्टिक महासागर, डी प्रशांत महासागर. या प्रश्नाचे उत्तर आहे प्रशांत महासागर. प्रश्न चौथा, संगणकाचा जनक कोण आहे? ए चार्ल्स बॅबेज, बी ॲलन ट्युरिंग, सी थॉमस एडिसन, डी बिल गेट्स. या प्रश्नाचे उत्तर आहे चार्ल्स बॅबेज. प्रश्न पाचवा, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे? ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी हायड्रोजन, डी कार्बन डायऑक्साइड. या प्रश्नाचे उत्तर आहे नायट्रोजन. प्रश्न सहावा, भारताची राजधानी कोणती आहे? ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता, डी चेन्नई. या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न सातवा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ए महात्मा गांधी, बी नेहरू, सी सुभाषचंद्र बोस, डी वल्लभभाई पटेल. या प्रश्नाचे उत्तर आहे नेहरू. प्रश्न आठवा, जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे? ए सिंह, बी वाघ, सी चित्ता, डी कुत्रा. या प्रश्नाचं उत्तर आहे चित्ता. प्रश्न नववा, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? ए पृथ्वी, बी गुरु, सी मंगळ, डी बुध. या प्रश्नाचे उत्तर आहे मंगळ. प्रश्न दहावा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ए क्रिकेट, बी हॉकी, सी कबड्डी, डी फुटबॉल. या प्रश्नाचं उत्तर आहे हॉकी. प्रश्न 11वा, दूध पांढरे का असते? ए पाण्यामुळे, बी फॅट व प्रथिनांमुळे, सी साखरेमुळे, डी ऑक्सिजनमुळे. या प्रश्नाचं उत्तर आहे फॅट व प्रथिनांमुळे. प्रश्न 12वा, वीज कोणी शोधली? ए बेंजामिन फ्रँकलिन, बी न्यूटन, सी आइन्स्टाईन, डी एडिसन. या प्रश्नाचे उत्तर आहे बेंजामिन फ्रँकलिन. प्रश्न 13वा, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते आहे? ए वाघ, बी हत्ती, सी सिंह, डी बिबट्या. या प्रश्नाचं उत्तर आहे वाघ. प्रश्न 14वा, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? ए धवलगिरी, बी एव्हरेस्ट, सी कांचनजंगा, डी नंदादेवी. या प्रश्नाचं उत्तर आहे एव्हरेस्ट. प्रश्न 15वा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? ए नील आर्मस्ट्रॉंग, बी युरी गगारिन, सी एडविन ऑल्ड्रिन, डी थॉमस शेफर्ड. या प्रश्नाचे उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग. प्रश्न 16वा, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे 2025 पर्यंत? ए चीन, बी भारत, सी रशिया, डी अमेरिका. या प्रश्नाचे उत्तर आहे भारत. प्रश्न 17वा, रक्तातील लाल पेशी कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? ए प्रथिने, बी हिमोग्लोबिन, सी पाणी, डी ऑक्सिजन. या प्रश्नाचे उत्तर आहे हिमोग्लोबिन. प्रश्न 18वा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा सिद्धांत कोणी मांडला? ए गॅलिलिओ, बी न्यूटन, सी आर्किमिडीज, डी आइन्स्टाईन. या प्रश्नाचं उत्तर आहे गॅलिलिओ.
प्रश्न 19. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? ए. यकृत लिव्हर, बी. हृदय, सी. त्वचा, डी. मेंदू. या प्रश्नाचे उत्तर आहे यकृत लिव्हर. प्रश्न 20. संगणकात माहिती साठवण्यासाठी काय वापरतात? ए. माऊस, बी. हार्ड डिस्क, सी. कीबोर्ड, डी. मॉनिटर. या प्रश्नाचं उत्तर आहे हार्ड डिस्क. प्रश्न 21. जगातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? ए. अलास्का, बी. आर्क्टिका, सी. अंटार्क्टिका, डी. सायबेरिया. या प्रश्नाचं उत्तर आहे अंटार्क्टिका. प्रश्न 22. वाघांच्या अंगावर पट्टे का असतात? ए. उष्णतेपासून बचावासाठी, बी. झाडांमध्ये लपण्यासाठी, सी. सजावटीसाठी, डी. शत्रू घाबरवण्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर आहे झाडांमध्ये लपण्यासाठी. प्रश्न 23. जगातील सर्वात मोठे प्राणी कोणते आहे? ए. हत्ती, बी. निळा व्हेल, सी. जिराफ, डी. वाघ. या प्रश्नाचं उत्तर आहे निळा व्हेल. प्रश्न 24. भारतात सर्वात जास्त लोक कोणता व्यवसाय करतात? ए. उद्योग, बी. शेती, सी. व्यापार, डी. सेवा. या प्रश्नाचं उत्तर आहे शेती. प्रश्न 25. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? ए. नेहरू, बी. इंदिरा गांधी, सी. लाल बहादूर शास्त्री, डी. राजीव गांधी. या प्रश्नाचे उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. प्रश्न 26. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? ए. 5, बी. 6, सी. 7, डी. 8. या प्रश्नाचे उत्तर आहे 7. प्रश्न 27. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? ए. नेपाळ, बी. भूतान, सी. व्हॅटिकन सिटी, डी. श्रीलंका. या प्रश्नाचे उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. प्रश्न 28. मानवी शरीरात रक्तपंप करणारा अवयव कोणता आहे? ए. मेंदू, बी. हृदय, सी. फुफ्फुसे, डी. यकृत. या प्रश्नाचं उत्तर आहे हृदय. प्रश्न 29. भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे? ए. गुलाब, बी. कमळ, सी. मोगरा, डी. सूर्यफूल. या प्रश्नाचं उत्तर आहे कमळ. प्रश्न 30. जगातील सर्वाधिक झाडे कोणत्या देशात आहेत? ए. भारत, बी. ब्राझील, सी. रशिया, डी. अमेरिका. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि हो, प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा.